नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळालं. आता ऋषिकेश शर्वरीला विचारतो, तुला जर इतकाच प्रॉब्लेम होता तर तू आधी का नाही सांगितलंस? तर मग शर्वरी म्हणते, अरे दादा, पण मी आधी कोणत्या तोंडाने सांगणार होती? मला पण काही कळतं ना, मी असं कसं सांगू? मी सगळं लपवून ठेवलं. असं आता ती इकडे खूपच इमोशनल होऊन सगळ्यांशी बोलत असते. दुसऱ्या बाजूला ऐश्वर्या सारंगला म्हणते, मला एक कळत नाही, ते भाऊजी तर चांगले आहेत असं जानकी बोलत आहे, मग शर्वरी वंश अशा का बोलतायत? तेवढ्यातच आता सारंग म्हणतो, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? शरूताई खोटं बोलतीये का? दुसऱ्या बाजूला आता जानकी ऋषिकेशला सांगत असते की इतका मोठा प्रॉब्लेम झालाय शरू वंशाच्या आयुष्यात, आणि शरूचं तर काय भलतंच चाललेलं असतं. कॉलवर बोलत असते की मी इथली प्रॉपर्टी घेतल्याशिवाय जाणार नाही, आणि असंच त्याला बदनाम करून ठेवणार आणि आपण फरार होऊन जायचं. आता तिचा तिसराच कोणतरी बॉयफ्रेंड असतो, त्याच्याबरोबर तिचे चालू असतात बोलणी. आणि मग आता हे सगळं काही ऐश्वर्याने ऐकलेलं असतं. ऐश्वर्या हे सगळं काही ऐकते आणि तिला तर खूप मोठा धक्काच बसतो, कारण तिचा नवऱ्याला ती मुद्दामून बदनाम करत आहे हे आता ऐश्वर्याच्या समोर आलेलं असतं. मग धावत पळत आता ऐश्वर्या जानकीच्या रूममध्ये जाते आणि मग जानकी विचारते, काय ग ऐश्वर्या, काय झालं? तेवढ्यातच आता ती सांगणार. आता शर्वरी ऐश्वर्याला आवाज देते आणि म्हणते, ए ऐश्वर्या, काय करतेयस? असं बोलून आता ऐश्वर्या तर खूप घाबरते शर्वरीला पाहून. तर हा आहे आजचा पुढील भाग. तुम्हाला काय वाटतंय, ऐश्वर्या जानकीला सगळं काही सत्य सांगेल का? ते मला कमेंट करून नक्कीच सांगा.